खामगाव नगर परिषद अंतर्गत येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या खामगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि 35 नगरसेवकांसाठीच्या निवडणुका होणार आहे। याबद्दल 6 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके व उपमुख्य अधिकारी देवकते उपस्थित होते। मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती देताना सांगितले की खामगाव नगरपालिकेच्या 17 प्रभागाकरिता नगराध्यक्ष पद 1 व 35 सदस्यांसाठी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मतदानाकरिता एकूण 79 मतदान केंद्र ठेवण्यात येणार आहे। खामगाव नगरपालिकेच्या मतदानाकरिता एकूण 73,608 मतदाता आहेत। त्यापैकी 37,266 पुरुष आणि 36,338 महिला व इतर 5 मतदाता आहेत। मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता 200 लोक राहणार आहेत। तसेच इतर 200 कर्मचारीही लागतील। तसेच 26 वाहने लागतील। खर्च मर्यादा अध्यक्षाकरिता 11,34,000 रुपये तर सदस्यांसाठी 3,19,000 एवढी राहतील। निवडणुकीचा निकाल आणि मतमोजणीचा निकाल हे महात्मा गांधी सभागृह प्रशासकीय इमारतीच्या बाजूला निवडणूक विभाग जिथे आहे त्या ठिकाणी मतमोजणी होईल। मतमोजणी 10 वाजता सकाळी चालू करण्यात येईल आणि निकाल मतमोजणीनंतर जाहीर केला जाईल। जे स्ट्रॉंग रूम आहे तिथे ईव्हीएम ठेवण्यात येणार आहे आणि ईव्हीएम कमिशननी ईव्हीएम तयार करणे ही संपूर्ण प्रक्रिया सुद्धा महात्मा गांधी सभागृह प्रशासकीय इमारतीच्या बाजूला इथेच होईल आणि स्ट्रॉंग रूम सुद्धा त्याच ठिकाणी करण्याचं नियोजित केले। माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने एकत्रितपणे आदेश निर्गमित करण्यात येईल। संपूर्ण प्रक्रिया ही निष्पक्ष निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने आज पहिलीच बैठक ही माध्यम प्रतिनिधींची बोलावली होती। त्यानंतर लगेचच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची पण बैठक आपण घेतो आणि त्यानंतर लगेचच निवडणूक विषयक कर्मचारी यांची सभा आजच नियोजित केली आहे। निवडणूक कार्यक्रम पाहिला आता आम्ही निवडणूक आयोगाने सर्व कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी असं कार्यक्रम असल्यामुळे डे टू डे प्लॅन तयार करून त्या पद्धतीने कामकाज करण्यात। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी सांगितले की आचारसंहिता लागू झालेली आहे। तसेच शहरातील डिव्हायडरच्या मध्ये लागलेले बॅनर व इतर ठिकाणी लागलेले बॅनर आधी काढण्यात येईल। नंतर कोणीही पोस्टर लावल्यास आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येईल। स्ट्रॉंग रूम भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी सभागृहात ठेवणार आहे। तसेच मतमोजणी सुद्धा या ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे। त्यांना निवडणूक आयोगाची माहिती देण्यासाठी ही सभा आहे। तर निवडणूक कार्यक्रम जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। त्याबाबतची माहिती तुम्हाला सांगतो।
याच्यामध्ये दिनांक 6 नोव्हेंबर 2025ला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निवडणूक कार्यक्रम आपला घोषित केलेला आहे. नॉमिनेशन दाखल करण्याच्या ज्या तारखा आहेत त्या दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून ते दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. ऑनलाईन करण्याची तारीख आहे ऑनलाईन नॉमिनेशन करण्याची ती 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे फिजिकल फॉर्म मध्ये माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ती शेवटची वेळ आहे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. छाननीचा जो दिवस आहे नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि वैद्यकीय नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो 18 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजेपासून आहे. त्याच्यानंतर नॉमिनेशन मागे घ्यायचं असेल नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक जो आहे अंतिम दिनांक तो दिनांक 19 नोव्हेंबर 2025 पासून ते 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला आपले नॉमिनेशन मागे घेता येतील. 21 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत. आणि जर याच्यामध्ये कोर्ट केस किंवा अपील झाले असेल तर 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला नॉमिनेशन मागे घेता येईल. त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो अंतिमरित्या जे निवडणूक लढणारे उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करण्याची दिवस आणि निवडणूक चिन्ह नेमून द्यायचा दिवस जो आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल विजिलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव पेठ अमरावती